मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे। पत्रकार अनिल थत्तेंना सुद्धा महाजनांकडून अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे। एका महिला अधिकाऱ्याच्या कथित प्रकरणात आपली प्रतिमा मलिन झाल्याचं म्हणत महाजनांनी वकिलांच्या मार्फत ही नोटीस पाठवल्याची माहिती आहे। या नोटीस प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रामध्ये आता खळबळ उडाली आहे। दरम्यान अशी कोणतीही नोटीस आपल्याला अद्याप आलेली नाही अशी माहिती एकनाथ खडसेंनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी खडसेंनी काय आरोप केला होता ते पुन्हा एकदा बघूया। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा। त्यात त्याने डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी व्यवस्था झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे। याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांचे संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे। पुढे जाऊया। नांदेडमध्ये रविवारी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा सत्कार कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। यावरती रोहित पवार यांनी विधान परिषद राज्यसभेत जाण्यासाठी मला कोणालाही शरण जावं लागत नाही, हे खरं आहे की नाही तुम्हीच सांगा असं म्हणत अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलंय। आता अशोक चव्हाण यांनी रोहित पवारांचे जेवढे वय तितका माझा अनुभव असल्याचा टोला लगावलाय। माझ्या जिल्ह्यामध्ये आले असताना त्यांचा यथोचित सन्मान करणं, त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढणं, त्याचं एवढं वाईट वाटायचं काहीच कारण नाही। राज्यसभेत जाण्याकरता शरणाचा प्रश्नच नाही। ते विसरले असतील की मी लोकसभेतही होतो, विधानसभेतही होतो, म्हणजे त्यांचं जेवढं वय आहे तेवढं माझा अनुभव आहे। तर इकडे रायगडमधील महायुतीतील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावरती येणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। कारण एका कार्यक्रमात बोलताना भरत गोगावलेंनी निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा उल्लेख केलेला आहे। बऱ्याच लोकांनी विरोध केला पण मला कोणी हरवू शकलं नाही, नाव न घेता गोगावलेंनी तटकरेंवरती आरोप केला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तर सर्वांची मेहनत, गोरगरिबांचे आशीर्वाद आणि आमच्या नीतिमत्तेमुळे विजय झाला असं भरत गोगावलेंनी स्पष्ट केलंय। गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे रायगडमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये काही वाद आहेत का अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे। माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे। म्हणून आम्ही मागे सांगितलं, बऱ्याचशा लोकांनी विरोध केला, सगळं झालं, पण भरत शेटला कोण हरवू शकलं नाही आहे। त्याचं कारण हे आमच्या आईवडिलांची पुण्य आहे, आमची नीतिमत्ता, आमच्या मुलाबाळांची मेहनत, तुमच्या कार्यकर्त्यांची मेहनत, तुमचे गोरगरिबांचे आशीर्वाद, आम्ही काळजीच करत नव्हतो। एकीकडे हा वाद असताना दुसरीकडे आज 10 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच व्यासपीठावरती आल्याचं पाहायला मिळालं। माणगाव येथील यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती आलेले होते। दरम्यान दोघांना एकाच व्यासपीठावरती आणल्याबद्दल तटकरे यांनी यादव गवळी समाजाचे आभार मानले। अगोदर तारीख दिली होती परंतु भरत गोगावलेंना त्या दिवशी शक्य नव्हतं, पुन्हा आजची तारीख। तसं त्यांच्या सोयीने काय काय गोष्टी मी घेत असतो, त्यांना तसं वाटत असतं पण मला वाटतं नाही। पण एक खरं आहे की गेल्या 6 महिन्यात आम्हाला दोघांना व्यासपीठावरती कोणी आणलं नव्हतं, ते गवळ्यांनी आणलं, त्याला